तर मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण रोमन संख्या चिन्हे व आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे हे कशा पद्धतीने लिहायचे त्यांचे नियम पाहिलेले आहेत. तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊच. आणि ह्या लेक्चरमध्ये आपण स्वाध्याय क्रमांक 1.1 हा घेऊन येत आहोत. आणि त्याच्यानंतर तुमच्यासाठी प्रॅक्टिससाठी क्वेश्चन दिलेले आहेत. तुम्हाला 1 ते 1000 पर्यंत आंतरराष्ट्रीय रोमन संख्या चिन्ह कसे लिहायचे तर हेही आपण पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न बघू. 24 या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हाचे रोमन संख्या चिन्हात लेखन कसे कराल? आता 24 लिहिलेलं आहे. तर 24 कशा पद्धती 24 ची फोड करूया आपण पहिली. तर 24 ची फोड कशी होईल बघा. 20 अधिक 4. 20 आणि 4 24 बनतं, बरोबर आहे. 4 साठी मी काय लिहिल? आय आणि व्ही. 4 साठी मी आय व्ही लिहिल. मी तुम्हाला मागील लेक्चरमध्ये दाखवलं होतं कशाला काय लिहायचं. 1 ते 50 पर्यंतचे पाठ करा आणि त्याच्यानंतर काय लिहायचं ते बघायचं आपल्याला. बघा, आणि 20 साठी काय येईल? 2 वेळा x. तर x x i v हे आपलं काय असेल? प्रश्नाचे उत्तर असेल. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया. बघा, 10 अधिक 28. तर 10 अधिक 28 ची बेरीज करून घेऊया. 10 अधिक 28 काय आली बेरीज? 8 आणि 3 38. आता 38 ची फोड कशी होईल? 30 अधिक 8. 30 अधिक 8 अशी बेरीज होईल. आता 30 संख्या लिहिण्यासाठी मी काय लिहिल? 3 वेळा x. आणि 8 साठी काय लिहिल? v आणि 3 वेळा i. तर ट्रिपल x v i i. तर हे येईल पर्याय क्रमांक 4. तर एवढे सोपे हे प्रश्न असतात. आता पुढील प्रश्न बघूया. रोमन संख्या चिन्ह लेखन पद्धतीत 19 ही संख्या कशी लिहाल? तर 19 ही संख्या कशी लिहाल आपण? 10 अधिक 9 अशा पद्धतीने लिहाल आपण. ठीक आहे. 10 साठी काय येईल? 10 साठी येईल x. आणि 9 साठी काय येईल? i x. x i x म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता पहिला पर्याय का चुकलाय? तर i किती वेळा येतं? जास्तीत जास्त 3 वेळा येतं. 4 वेळा येतं का? नाही. हे काय येईल? ह्याची किंमत येईल 10. आणि i v ची किंमत किती आली? 4. 10 आणि 4 हे काय बनेल? 14. i x आणि त्यानंतर x असं काय नसतं. हे चुकीचं दिलेलं आहे. पर्याय 4. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया. 55 ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहाल? आता 55 मी तुम्हाला काय सांगितलं? i v x l c d m हे 7 अक्षर आपल्याला पाठ करायचे. आता i साठी काय येतं? 1. v साठी काय येतं? 5. x साठी 10. l साठी 50. c साठी 100. d साठी 500. आणि m साठी किती येतं? 1000 येतं. करेक्ट आहे. आता यामध्ये आपल्याला किती काढायचं आहे? 55. मग 55 कसं येईल? तर ते येईल 50 अधिक 5. 55 ची फोड कशी होईल? 50 अधिक 5. तर 50 साठी काय येईल? 50 साठी येईल l. आणि 5 साठी येईल v. l v. ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले आहे. पुढील प्रश्न बघूया आपण. आता येथे काय दिले? c x i x. तर c ची किंमत किती असते? बघा, i v x l c d m. तर c असते 100. तर 100 किती वेळा आलंय? 100 अधिक 100 म्हणजे c ची किंमत किती झाली? ही झाली 200. त्याच्यानंतर ह्या x ची किंमत किती झाली? ह्या x ची किंमत झाली 10. आणि हे i x पकडायचं. बघा, x i x. मग तुम्ही म्हणाल सर x i का नाही पकडलं तुम्ही? तर x i पकडल्यानंतर त्याच्या पुढे x नाही येणार. मग फक्त x iच पाहिजे. x नंतर i आलं तर त्याच्या पुढे x येऊ शकत नाही. मग ह्या नियमानुसार काय येईल? x i x असेल तर हे जे i आलेलं आहे तर ते पुढच्या x साठी आलेलं आहे, ना की मागच्या x साठी. तर ह्याची किंमत येईल 9. याची येईल 10. 10 आणि या बॉक्सची किंमत आली 9. 219 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 पाहूया आपण. बघा, तर पहिलं काय आहे? x i v. x ची किंमत किती आली? ही आली 10. i v ची किंमत किती आली? अधिक 4 म्हणजे हे आलेलं आहे 14. c ची किंमत किती आहे? c असतं 100. ठीक आहे. x x i ची किंमत x x i हे आहे 10.
हे पण आहे 10, हे आहे 1, यांची बेरीज किती आली 10 10 20 अधिक 1 21 आणि व्ही आय आय 5 अधिक 2 किती किंमत आली 7. मग हे लिहून घेऊया आपण. बघा पहिल्यांदा काय येईल 14 अधिक 100 वजा 21 अधिक काय आहे 7. मग आधी आपण ज्या अधिक चिन्ह आहेत तर अधिक चिन्हांची बेरीज करून घेऊया. 100 आणि 14 114, 114 अधिक 7 121, 121 वजा 21. आता 121 मधून 21 गेलं, उत्तर काय आलं 100. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. प्रश्न क्रमांक 5 बघूया चला. 47 वजा 10, 47 वजा 10, 7 मधून 0 गेले 7, 4 मधून 1 गेलं 3, 37. आता 37 कसं लिहिणार आपण, तर ते लिहिणार 30 अधिक 7. 30 साठी काय येईल 3 वेळा x येईल आणि 60 साठी काय येईल व्ही आय आय. तर 3 वेळा x आणि व्ही आय आय पर्याय कोणता आहे, पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 6 बघा. आता 400 ही संख्या रोमन संख्या चिन्ह लेखन पद्धतीत कशी लिहाल, तर बघा 4 वेळा सी येईल का, 4 वेळा येत नाही, 3 वेळाच मॅक्सिमम येतं. त्याच्यानंतर आपण बघूया 1 1. बघा 2 वेळा सी आणि त्याच्यानंतर डी. आता डीच्या आधी 2 वेळा सी येईल का, तर तेही येणार नाही, तेही शक्य नाही. आता याचा अर्थ काय होतोय, आता मी तुम्हाला सांगितल्यानुसार आय व्ही एक्स एल सी डी एम किमतीही लक्षात ठेवा. 1 5 10, एल साठी 50, सी म्हणजे सेंचुरी 100, डी साठी 500, एम साठी 1000. मग येथे असं तर येणार नाही 100 100 आणि 500. मग 500च्या आधी 2 वेळा 100 100 आलं तर 500 मधून 200 वजा असं पण नसतं, म्हणजे हे पण काय आहे चूक आहे. ही अशी रोमन संख्या चिन्हात अशी पद्धत नाही लिहिण्याची. त्याच्यानंतर पुढे बघा सी डी. सी साठी काय आलं 100 आणि डी साठी काय आलं 500. आता हे सी डीच्या पाठीमागे लिहिलंय, कुठं लिहिलंय डाव्या बाजूला, म्हणून काय होणार 500 वजा 100 आणि सी डीचं उत्तर काय येणार 400. आपल्याला काय दिलंय 400, म्हणजे उत्तर काय आलं ऑप्शन 3. आता डी सी साठी काय येईल बघा, डी ची किंमत किती आहे 500 आणि सी ची किंमत आहे 100. आता इथे अधिक चिन्ह काय येईल, तर सी कुठे आहे उजव्या हाताला आहे, म्हणून ते ॲड होईल आणि डी सी ची किंमत येईल 600 आणि सी डी ची किंमत येईल 400. पुढे बघा, पुढीलपैकी संख्यांची चुकीची जोडी कोणती. आता 4 साठी काय येईल आय व्ही, हे करेक्ट आहे. 6 साठी व्ही आय पण करेक्ट आहे. आता व्ही हे संख्या चिन्ह एकपेक्षा जास्त वेळा येऊ शकत नाही, येथे 3 वेळा दिले, म्हणजे हे 100% चुकीचं आहे आणि आपल्याला चुकीची जोडी ओळखायची, म्हणून आपलं उत्तर काय येईल, उत्तर येईल ऑप्शन नंबर 3. पुढे पाहूया एल सी एक्स आय. एल सी एक्स आय ठीक आहे. आता ही आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह तुम्ही कशी लिहाल. आता सी च्या पाठीमागे काय आहे एल आहे, ठीक आहे. तर हे काय आहे 100 आणि हे काय आहे एल आहे 50, ह्यांची काय होईल वजाबाकी, हे येईल 50 आणि एक्स आय ची किंमत किती असते 11, हे उत्तर येईल 61. ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघा. आता एक्स 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 आय एक्स आणि पुढे काय आहे व्ही आय आय. आता बघा ह्या 3 एक्स साठी आलं 30, आय एक्स साठी किती आलं, तर ते आलं 9, 30 आणि 9, ह्याच्यासाठी काय आलं 39, ह्या पूर्णसाठी काय आलं 39. व्ही आय आय, व्ही साठी आलं 5, आय आय साठी आलं 3 वेळा आय, त्याच्यामुळे 3 येईल. 5 आणि 3 ची बेरीज येईल 8. ह्या दोघांच्या मध्ये संख्याचं चिन्ह आहे, अधिकचं चिन्ह आहे. 39 आणि 8 ची बेरीज किती आली, ती आली 47. आता 47 ची फोड कशी होईल, 40 अधिक 7 अशी होईल. आता 40 40 आणि 7 47, आपल्याला तेच लिहायचंय, रोमन संख्या चिन्हात नाही लिहायचं. पुढे बघूया 71 ही संख्या दाखवण्यासाठी योग्य रोमन संख्या चिन्हे कोणती. आता 71 ची फोड कशी होईल, 70 अधिक 1
70ची फोड कशी होईल? 50 अधिक 20 अधिक 1. आता 50 साठी काय येईल? एल. 20 साठी काय येईल? एक्स एक्स. आणि 1 साठी काय येईल? आय. तर एल एक्स एक्स आय ऑप्शन 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता हे झाले स्वाध्याय 1.1. तर आता आपण काय करत आहोत की वेगवेगळ्या संख्या तुम्हाला दिलेल्या आहेत आणि त्यानंतर त्यांचे आपल्याला उत्तर शोधायचे आहेत. तर पहिलं तर आपल्याला काढायचं आहे 199. 199 रोमन संख्या चिन्हात कसं लिहायला आपण? तर 199 साठी काय येईल बघा. 199 ची पहिली फोड करूया. ती काय असेल? 100 अधिक 90 अधिक 9. ठीक आहे. 100 साठी काय लिहितो आपण? सी. 90 साठी काय लिहितो? एक्स सी. ठीक आहे. आणि 9 साठी काय लिहितो? आय एक्स. मग हे जर जवळजवळ लिहिलं सी एक्स सी आय एक्स, याची किंमत किती झाली? 199. तर हे अशा पद्धतीने रोमन संख्या चिन्ह, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह यांचं कन्व्हर्जन आपण शिकत आहोत. पुढचं बघूया 249. 249 कसं होईल? 200 अधिक 40 अधिक 9. आता 200 साठी काय येईल? 100 अधिक 100 म्हणजे सी सी येईल. 40 साठी काय येईल? 40 साठी एक्स एल. हे झालं 40 साठी. आणि 9 साठी काय येईल? आय एक्स. मग हे सगळं जवळजवळ लिहिलं आपण, तर उत्तर काय आलं? सी सी एक्स एल आय एक्स. ही किंमत किती झाली? 249 ची झाली. पुढील प्रश्न बघूया. आता 499. 499 ची पण फोड कशी होईल? आता बघा, काही मुलं म्हणतील सर आम्ही असं लिहितो आय आणि डी. आय ची किंमत आहे 1 आणि डी ची किंमत आहे 500. मग हे काय आहे? डाव्या बाजूला आहे म्हणून 500 वजा 1 आम्ही 499 असं करू शकतो का? तर लक्षात घ्या, हे जे आय आहे, आय हे फक्त व्ही आणि एक्सच्याच आधी येते. ठीक आहे. आय हे व्ही आणि एक्सच्याच आधी येते. एल सी डी एम च्या अगोदर येत नाही. नंतर येते का? तर यस, आय हे व्ही एक्स एल सी डी एम च्या नंतर येते. पण अगोदर येते का? तर अगोदर हे फक्त व्ही आणि एक्सच्या येते, एल सी डी एमच्या येत नाही. म्हणून जे पहिलं आहे ते चुकीचं आहे. मग आता 499 लिहायचं. 499 ची फोड कशी होईल बघा. 400 अधिक 90 अधिक 9. आता 400 कसं लिहिणार आपण? सी डी. हे झालं 400. 90 कसं लिहिणार आपण? एक्स सी. हे झालं 90. ठीक आहे. आणि 9 कसं लिहिणार? आय एक्स. तर हे झालं 499. सी डी एक्स सी आय एक्स. त्याच्यानंतर 899. बघा, आता 899 याची पण फोड कशी होईल बघा. 800 अधिक 90 अधिक 9. आता तुम्हाला पुढचं तर येत आहे 90. 90 साठी काय लिहिणार आहे तुम्ही? एक्स सी. 9 साठी काय लिहिणार आहे? एक्स आय एक्स. ठीक आहे. हे झालं 99 साठी. आता 800 साठी लिहायचं आहे आपल्याला. आता 800 काय येईल? 800 म्हणजे 500 अधिक 300. मग 500चं चिन्ह काय आहे? डी. आणि 300 साठी काय येईल? 3 वेळा सी. ठीक आहे. डी सी सी एक्स सी आय एक्स. हे आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता 921. 921 ची फोड कशी होईल बघा. 900 अधिक 20 अधिक 1. आता 900 कसे लिहितात? 1000 वजा 100. 1000 साठी काय येतं? आता 900 साठी चिन्ह कोणतं आहे? सी एम. 900 साठी चिन्ह आहे सी एम. 20 साठी एक्स एक्स आणि 1 साठी आय. तर सी एम एक्स एक्स आय हे 921 साठी आपलं आलेलं आहे उत्तर. आता याच्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिससाठी मी हे 10 प्रश्न दिलेले आहेत. तर याची 10ही प्रश्नांची उत्तरे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायची आहेत. आणि प्रत्येक उत्तर मी स्वतः चेक करणार आहे. आणि उत्तर तुमचं जे चुकीचं असेल तर तेही मी सांगणार आहे.
ठीक आहे. तर आपण समजूया की ही 20 मार्काची टेस्ट आहे, 20 मार्क्सची टेस्ट आहे. तर तुम्हाला पूर्ण टॉपिक समजला असेल तर याची उत्तरे द्या आणि पुढील लेक्चरमध्ये आपण स्वाध्याय क्रमांक 1.2 घेऊन येत आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.